नमस्कार, प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगोची एकदम नवीन अशी युनिकशी डिश। त्याला तुम्ही मँगो सॉफ्टी पण म्हणू शकता। तुम्ही मँगोच्या अनेक बर्फी, श्रीखंड वगैरे वगैरे अनेक डिश खाल्ल्या असतील, पण ही डिश नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला गॅसवर अर्धा लिटर दूध टाकायचं आहे पातेल्यामध्ये। इथे मी अर्धा लिटर दूध घेत आहे। त्याला चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्याला हलवायचं चांगलं, कारण की आपल्याला साय त्यावर नाही येऊ द्यायची। ते हलवून घेतल्याच्या नंतर एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकायचं आणि थोडंसं जेवढं विनेगर घेतलं तेवढंच पाणी टाकायचं। आता आपल्या दुधाला उकळा फुटलेला आहे, त्यामध्ये ते विनेगर टाकून द्यायचं। विनेगर टाकते मी, म्हणजे दूध पूर्ण फाटलं जातं। ते जसं आपण रसगुल्ल्याला दूध फाटतो तसंच सेम। हे बघा, त्यातलं पाणी एकदम वेगळं होतं। विनेगरच्या जागी तुम्ही लिंबूचा पण यूज करू शकता। विनेगर नसेल तर लिंबू पण वापरू शकता। त्यानंतर एक चाळणी घ्यायची, त्याच्यावर एक कॉटनचा कपडा टाकायचा, रुमाल काही पण, आणि त्यामध्ये हे टाकून द्यायचं। म्हणजे आपल्याला पूर्ण घट्ट पाहिजे, ते पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे। गरम आहे सध्या, हे चांगलं पिळून घ्यायचं आणि त्यावर काहीतरी जड ठेवायचं, वजन काही, म्हणजे मग पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जाईल। हे आपण तोपर्यंत बाजूला ठेवू। त्यानंतर आपण तोपर्यंत आंबा कट करून घेऊ। आपल्याला एक आंबा लागणार आहे। रस काढून घ्यायचा आहे आंब्याचा। हे बघा, अशा प्रकारे कट करायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये मग हे काढून घ्यायचं सर्व, कारण की आपल्याला ते बारीक करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेले। ते एक आंबा आपल्याला बारीक करायला लागणार आहे आणि अर्धा आंबा आपल्याला वरून गार्निशिंग साठी लागणार आहे। हे बघा, पूर्ण आंबा काढून घेतला आणि तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर टाकायची। आंबा गोड असल्यामुळे मी 2 चमचे साखर टाकत आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून पण यूज करू शकता। हे बघा, आपण जे दूध फाडलेलं होतं हे केलेलं, त्यातलं पूर्ण पाणी आटलं आणि हे बघा, हे असा गोळा झाला पूर्ण। हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये सॉफ्ट बनवून घेतलं मी। एकदम श्रीखंडासारखं होतं बघा, हे एकदम छान लागतं लगे। हे बघा, तुम्हाला दाखवते मी। अशा प्रकारे सॉफ्ट मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं। एका वाटीमध्ये काढत आहे मी। हे बघा, किती छान होतो। त्यावर मँगो कट केला मी आणि मँगोचे काप टाकते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही पण टाकू शकता त्यावर। मँगो सॉफ्टी असल्यामुळे मँगोचे काप टाकले आणि त्यावर थोडासा पिस्ता टाकते आणि थोडंसं केशर टाकायचं वरून, तुम्हाला आवडत असेल तर। हे बघा, किती छान होती, एकदम छान लगे। तयार आहे आपली मँगोची सॉफ्टी, एकदम नवीन युनिक अशी रेसिपी। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की कशी झाली म्हणून। धन्यवाद।